मधुमेह झाल्यानंतर आहाराविषयी पेशंटच्या खूप साऱ्या शंका असतात. आणि इतके त्याच्यामध्ये आपल्यामध्ये एक सवय आहे की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, मी त्याला गमतीनं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणतो, की काहीतरी मेसेज फॉरवर्ड करून आला की तुम्ही मधुमेह असाल तरी आंबे खाऊ शकता, तुम्ही मधुमेह असेल तरी तुम्ही गोड पदार्थ खाऊ शकता, तुम्हाला काही होणार नाही. कुठलाही कुणावरती टीका करण्याचा हा भाग नाही, परंतु मधुमेहामध्ये शास्त्रशुद्ध आहार घेण्याला फार महत्व आहे. आणि हा शास्त्रशुद्ध आहार हे केवळ आणि केवळ एकतर आहार तज्ञ किंवा तुमचे डॉक्टर तुम्हाला रिकमेंड करू शकतात. आपण आपल्या मनाने कुठल्याही प्रकारचा एखादा एक्स्ट्रा आहार मध्ये ऍडिशन किंवा डिलिशन करू नये. कारण एखाद्या पदार्थातून किती ऊर्जा किंवा कॅलरी आपल्या शरीराला मिळते हे आहार तज्ञांना चांगलं ठाऊक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मधुमेह झाल्यानंतर किंवा मधुमेहाची पूर्वावस्था असेल तर सुरुवातीचे 2-3 महिने पेशंट खूप एक्सायटेड असतात आणि पेशंट खूप जागरूक असतात. परंतु ती जागरूकता काही महिन्यानंतर निघून जाते आणि त्यांचा उत्साह पण निघून जातो. याचं उदाहरण देईन की डायबिटीस झाल्यानंतर पेशंट सगळं गोड खाणं बंद करतो आणि नंतर उन्हाळ्यामध्ये हापूस आंबे आल्यानंतर पेशंट हापूस आंबे खातो आणि शुगर नंतर वाढते. किंवा डायबिटीस झाल्यानंतर पेशंट डाएट करतो, नंतर गणपतीच्या उत्सवात कोकणात जातो, नंतर कोकणातून आल्यानंतर त्याची साखर वाढलेली असते. किंवा आता दसरा दिवाळी आहे, दसरा दिवाळीमध्ये पेशंट काय होत नाही आपण थोडंसं खाऊया, काय होत नाही आपण थोडंसं खाऊया, असं बिंज इटिंग करत राहतो आणि साखर वाढते. आपल्या शरीरासाठी खाणं वाईट नाहीये, परंतु तुमच्या शरीरासाठी किती कॅलरीज उपयुक्त आहेत, तुम्हाला चकली खायची आहे की तुम्हाला करंजी चालेल का, किंवा तुमच्या आहारामध्ये लाडू चालतील का, किंवा लाडू कसे बनवायला पाहिजेत, याचं मार्गदर्शन तुमचे आहार तज्ञ तुम्हाला चांगल्या प्रकारे करू शकतील. त्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येक मधुमेह पेशंटनी एकदा तरी आहार तज्ञांची भेट घ्यावी. प्रत्येक मधुमेह पेशंटनी एकदा तरी त्यांच्या डॉक्टरांशी चर्चा करावी, सल्लामसलत करावा की माझ्या वजनाने मला किती कॅलरीज आवश्यक आहेत, माझ्या आहारामध्ये मी कशा प्रकारचं नियंत्रण करायला पाहिजे, आणि मला वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीचे पदार्थ खावेसे वाटतात ते मी कसे खाऊ. सुदैवाने मराठीमध्ये खूप सारे पुस्तकं उपलब्ध आहेत. मधुमेह लोकांनी कसा आहार फॉलो करायला पाहिजे, कसे चविष्ट पदार्थ ते लोक खाऊ शकतात, आपण ती पुस्तकं बाजारातून विकत आणू शकता आणि त्यात लिहिलेल्या रेसिपीजचा तुम्ही अवलंब करू शकता. मी मगाशी सांगितलं तसं फॉर्म्युला काय आहे की आपल्याला कार्बोहायड्रेट्स कमी खायचे, प्रोटीन आणि फायबर वाढवायचंय, आणि मुख्य म्हणजे फॅटचं प्रमाण कमी करायचंय. फॅट म्हणजे तेल. आता हे शेवटचा भाग आहे की तेलाचं प्रमाण हल्ली खूप वाढलेलं आहे. नॉर्मल तेलाचं परिमाण असतं 300 ते 500 मिलीलिटर प्रति माणशी प्रति महिना. मग 4 लोकांची फॅमिली असेल तर साधारणतः 1.25 किलो महिन्याला तेल लागलं पाहिजे. हल्ली 4 लोक असतील तर महिन्याला 5 किलो तेल लागतं. म्हणजे आपलं तेल खाण्याचं प्रमाण हे 3 ते 4 पट अधिक आहे. काही स्टडी अशा आहेत, विशेष करून 1960 मध्ये पब्लिश झालेल्या अशा काही स्टडीज आहेत की घरगुती साजूक तुपामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येतं, आणि ते काही अंशी खरं आहे. तेलापेक्षा जर घरात कडवलेलं तूप आपण आहारात थोड्या मात्रामध्ये वापरलं तर ते योग्य आहे, तेलापेक्षा तर फार श्रेष्ठ आहे. परंतु या प्रत्येक गोष्टीविषयी आहार तज्ञ हे अधिक परिणामकारकरित्या तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील. एखाद्या पेशंटला जर आपण सांगितलं की साखर खाऊ नकोस तर तो पर्याय शोधतो. एखाद्या पेशंटला सांगितलं की तू गुळ खाऊ नको तर तो तिसरा पर्याय शोधतो. ऊसापासून तयार झालेले साखर आणि गुळ हे समसमान आहे, त्यामध्ये काही फरक नाहीये. मग काही लोक म्हणतात ही ऑर्गॅनिक साखर आहे, काही लोक म्हणतात ही ऑर्गॅनिक गुळ आहे. मग आता हल्ली गुळाचा चहा घेण्याचं प्रमाण वाढलंय. मित्रांनो, साखर आणि गुळ याच्यामध्ये कॅलरीमध्ये फारसा फरक नाहीये. फक्त साखर ही रिफाईंड आणि प्रोसेस्ड असल्यामुळं ती जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे आणि लवकर डायबिटीस वाढवते. गुळ त्याच्या खालोखाल आहे. काही लोक मधाचा वापर करतात. आता डॉक्टर व्ही मोहन चेन्नईचे त्यांनी एक स्टडी केली होती की मार्केटमध्ये जेवढे मधाचे ब्रँड उपलब्ध आहेत त्या मधाच्या ब्रँडमध्ये जवळपास 90% कार्बोहायड्रेट आहे. म्हणजे हल्ली जे मध उपलब्ध आहे ते काही नैसर्गिक मध उपलब्ध नसून ते फॉर्टिफाईड आहे. इट हॅज फॉर्टिफाईड विथ शुगर. आणि हे त्यांनी सिद्ध केलं आणि ते पब्लिश पण केलं की हल्ली जे उपलब्ध असणारं मध आहे त्यामध्ये पण साखरेचं प्रमाण जास्त आहे. पण मी असं म्हणेन की मधुमेह रुग्णांनी साखर, गूळ आणि मध हे तिन्ही वर्जेस करायला पाहिजे. टाईप 1 प्रकारचा डायबिटीस हा थोडासा डिफिकल्ट आहे डायग्नोसिस मॅनेजमेंट, कारण टाईप 1 प्रकारचा डायबिटीस हा लहान मुलांमध्ये सुरुवात त्याची होते. हा वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून 18व्या ते 19व्या वर्षापर्यंत त्याचं निदान होतं. टाईप 1 प्रकारचे डायबिटीस हे आयुष्यभर इन्सुलिन घेतात.
टाईप 2 प्रकारचे पेशंट हे स्थूल म्हणजे वजन असलेले, पोट सुटलेले, व्यायामाचा अभाव असणारे लोक आणि अनुवंशिकतेत फॅमिलीमध्ये कुणाला तरी डायबिटीस असणारे लोक आहेत. त्यामुळे निश्चित प्रकारे टाईप 1 आणि टाईप 2 यांच्या आहारामध्ये फरक आहे. मोस्ट ऑफ द टाइम बहुतांशी टाईप 1 प्रकारचे डायबिटीसचे पेशंट हे स्थूल नसतात. ते त्यांचं वजन जे असतं ते एकदम कमी साईडला असतं. त्याचं कारण आहे की ते इन्सुलिन डिपेंडंट पेशंट आहेत. त्यामुळे शरीराची झीज झालेली असते. टाईप 1 प्रकारच्या पेशंटला आहार देण्याचं जे परिमाण आहे ते थोडं वेगळं आहे. त्यांना पण आपण इन्सुलिन दिवसातनं 3 ते 4 वेळा घेत असल्यामुळं काही काही अंतराने आपण त्यांना खायला देतो. अर्थात त्यांच्या कॅलरीचं प्रपोर्शन हे नियंत्रणात आणि त्यांच्या वजनानुसार दिलेलं असतं. टाईप 2 प्रकारच्या पेशंटला आपण कॅलरी रिस्ट्रिक्ट करतो. म्हणजे तुम्ही ऑलरेडी खूप खाल्लंय आयुष्यात, आता तुम्हाला कमी खायचंय. हे टाईप 2 डायबिटीस. आणि टाईप 1 डायबिटीसला सर्व्हायव्हलसाठी म्हणजे इन्सुलिन सोबत त्यांना जेवढ्या कॅलरीज सर्व्हायव्हलसाठी आवश्यक आहेत ते देणं आवश्यक आहे. त्यामुळे ह्या दोन्हीच्या आहारामध्ये निश्चित फरक आहे. पण हा जो मार्गदर्शन आहे त्या टाईप 1 ला किती कॅलरीज लागतात किंवा टाईप 2 ला किती कॅलरीज लागतात हे त्यांचं शुगरचं पातळी किती आहे, त्यांचं HbA1c किती आहे, त्यांचं वजन किती आहे त्यानुसार ते ठरवलं जातं आणि त्यांचे तज्ज्ञ मधुमेह तज्ज्ञ जे असतात ते अधिक परिणामकारकरित्या त्यांना मार्गदर्शन करू शकतात.